आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। सटाणा येथील स्वराधना बहुउद्देशीय संस्थेचे कार्य कौतुकास्पद असून त्याचा आदर्श इतर सामाजिक संस्थांनी घेतला पाहिजे। केवळ स्वतःच्या फायद्यासाठी नाही तर सामाजिक कामासाठी संस्थेचा कारभार चालला पाहिजे, असं मत बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी केलंय। ते स्वराधना संस्थेच्या वतीनं चौगाव येथील स्वामी विवेकानंद बाल विकास शाळेत आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते। व्यासपीठावर संस्थेच्या अध्यक्षा कीर्ती भांगाडिया, डॉक्टर विद्या सोनवणे, चौगावचे सरपंच लक्ष्मण मांडवडे, माजी मुख्याध्यापक अनिल जाधव, सामाजिक कार्यकर्ते मंगेश भामरे, बागलाण वृत्तांतचे संतोष जाधव, शाळेचे मुख्याध्यापक देशमुखे सर आदी उपस्थित होते। यावेळी आमदार दिलीप बोरसे यांनी आपल्या भाषणात सांगितले की बागलाण तालुक्याचा विकास चौफेर होत असून शिवार बांध जोडण्यासाठी कोट्यवधींची निधी उपलब्ध झालाय। त्यामुळे चौगाव शिवार रस्ता आमदार निधीतून करण्यात येईल याची ग्वाही दिली। राजकारणी लोक हे केवळ विकासाचं राजकारण करतात, पण इतर छोटे छोटे उपक्रम फक्त सामाजिक संस्थाच राबवित असतात, याचं त्यांनी कौतुक केलं। यावेळी त्यांनी स्वराधना संस्थेच्या अध्यक्षा कीर्ती भांगाडिया व त्यांच्या सर्व पदाधिकारी कामांचं कौतुक केलंय व त्यांनी यापुढे आपले काम सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे व विविध सामाजिक उपक्रम राबवून आपला आगळावेगळा ठसा उमटवून नावलौकिक मिळवावा अशा शुभेच्छा दिलाय। दिवसेंदिवस तापमान वाढत जात असून पावसाचं प्रमाण कमी होत आहे, त्यामुळे संस्थेच्या वतीने मागील वर्षापासून वृक्षारोपणाची मोहीम सुरू केली असून त्यांचे संगोपन ही संस्थेच्या वतीने करण्यात येत असल्याचं कीर्ती भांगाडिया यांनी सांगितलं। यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा माधुरी जोशी, ममता राखा, अपर्णा भदाणे, वनिता काला, भावना भांगाडिया, आशा सोनवणे, सोनल ठाकरे, मनीषा मोरे, रुपाली भांगाडिया, खुशबू पारक, अर्चना सोनार, अनिता निकम, नूतन गणगेले यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। बागलाण वृत्तांतासाठी संतोष जाधव।